डिअर स्टुडंट, 1000 शब्दांच्या मदतीनं आपण संपूर्ण इंग्रजी शिकणार आहोत. त्याचा आजचा हा व्हिडिओ म्हणजे इंग्रजीचा पर्वत चढण्याची ही एक सीडी असणार आहे. ही एक सीडी असणार आहे, सीडी. सो या सीडीच्या मदतीनं वर 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 चढत चढत तुम्ही हा इंग्रजीमध्ये जो मोठा डोंगर आहे तो चढण्यामध्ये तुम्ही मास्टर होणार आहात. चला तर मग सुरुवात करूया ह्या 50 मोस्ट इम्पॉर्टंट अशा वर्ड्सने. पहा स्टुडंट, हे 50 वर्ड्स जे आहेत ते दीज आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हे खूप महत्त्वाचे आहेत. ॲज अ बिगिनर्स तुम्ही या सिरीजची सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर तो जरूर पहा, कारण बिगिनर्सनी इंग्रजीमध्ये झिरो पासून हिरो कसं व्हायचं यासाठीची आपली ही सिरीज आहे आणि फक्त 1000च शब्दामध्ये आपण हे सगळं शिकणार आहोत. सो त्यातले हे 50 शब्द आहेत. चला पटकन 50 शब्द रिवाइज करूया. आपल्याला कमीत कमी वेळेत भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत. सो पहा, पहिले हे महत्त्वाचे 12 शब्द आहेत जे आपण खूप इम्पॉर्टंट आहेत. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, दिस, दॅट, दीज, दोज. हे सर्व शब्द मी त्यांच्या अर्थासहित दिलेले तुमच्यासाठी. विल, एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड, विल हॅव. टीचर, मॅन, वुमन याचे अर्थ दिलेले नाही आहेत कारण तुम्हाला याचे अर्थ माहितीच आहेत. बघा, कालच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डे 1 मध्ये सांगितलं होतं की जे 1000 शब्द आहेत यातले सुद्धा भरपूर शब्द हे तुमच्या परिचयाचे आहेत आणि म्हणूनच या परिचयाचे जरी वाटले तुम्हाला तरी पण याच्या सहाय्याने आपण संपूर्ण इंग्रजी कसं शिकवायचं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातले जर काही अपरिचित शब्द असतील तर तेही आपण घेणारच आहोत. तर बघा, टीचर, मॅन, वुमन, गर्ल, बॉय, चाइल्ड, स्कूल, होम, इयर, टाइम, फ्लावर, पेन, मोबाईल, वॉच, डे. त्यानंतर बघूया, आता मी कुठेही तुम्हाला ग्रामरचा उल्लेख करत नाही किंवा करणार नाही कारण आपण हे नॅचरली शिकणार आहोत. नॅचरली ग्रामर सुद्धा तुमचं पक्क होणार आहे. इझी, हार्ड, ओल्ड, हॅपी, सॅड, गुड, बॅड, स्मॉल, बिग, ब्युटिफुल, युजफुल, रेड, हेल्पफुल, काइंड, फेमस. बघा, हे पाहिल्याच्या नंतर असं वाटेल की हे 50 वर्ड्स तर आम्हाला येतातच. येस, ऑफकोर्स तुम्हाला हे शब्द येतातच, परंतु याच्या सहाय्याने जे इंग्रजीचं वाचन आपण करणार आहोत, कारण आपला उद्देश काय आहे, आपल्याला रीडिंग शिकायचं आहे, रायटिंग शिकायचं आहे विदाउट ग्रामर आणि स्पोकन सुद्धा शिकायचं आहे. सो ह्या तीनही गोष्टी आपण कशा पद्धतीने करून घेऊ शकतो, रायटिंग लिहायला सुद्धा कसं शिकू शकतो ते, त्यासाठी आपण मी तुम्हाला हे सर्व शब्द वाचून दाखवले. आता नेक्स्ट स्टेप कडे वळू. पहा, आता यामध्ये आता आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे. बघा, आय एम. आपल्याला काही जोड्या पाठ करायच्या आहेत. ह्या जोड्या अशाच पाठ करायच्या आहेत. आय एम, वी आर, यू आर, दे आर, ही इज, सी इज, इट इज, दिस इज, दॅट इज, दीज आर, दोज आर. सिंपल. पण ह्या जोड्या पाठ झाल्याच पाहिजेत. आपण बिगिनर्स आहोत, सो बिगिनर्सनी हे सर्व केलंच पाहिजे. काहींना वाटेल हे येतं, पण तरी सुद्धा हे तुम्ही पुन्हा पुन्हा लिहून काढलं. वी वर, you were, they were, he was, she was, it was, this was, that was, these were, those were. So these, that, those काय आहे ते आपण पाहणारच आहोत. सो बघा, आता याच्यानंतर आपल्याला एक शब्द येतो will. सो तुम्हाला इथे दिसेल तो will. आता हा जो will शब्द आहे तो सगळीकडे willच येतो, त्यामुळे तुम्ही असं वाचणार आहात. I will, we will. आता आय आणि वी च्या पुढे शाल हा शब्द सुद्धा घेतला जातो. सो हा जुना उपयोग होता, आता सगळीकडे विल वापरला जातो. सो तुम्ही आयच्या पुढे शाल पण घेऊ शकता, वीच्या पुढे शाल पण घेऊ शकता, विल पण वापरू शकता. यूच्या पुढे विल. आता ह्या प्रत्येक काच्या पुढे आपल्याला विल घ्यायचा आहे. यू विल, दे विल, ही विल, सी विल, इट विल, दिस विल, दॅट विल, दीज विल, दोज विल. ओके. सो या मेथडने तुम्हाला हे प्रॅक्टिस करायचे आहेत. या सगळ्या जोड्या ज्या आहेत त्या राम सीताच्या जोड्या समजा आणि त्या रेक्टिफाय करा. ओके. 5 वेळेस 10 वेळेस त्या जरूर लिहून. या छोटे छोटे स्टेप्स सांगत आहे, परंतु दीज आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट स्टेप्स. ओके. आता पाहूया. आता पहा, हे जर सगळे जोड्या तुम्ही पाठ केल्या तर तुम्ही लक्षात घ्याल की किती फटाफट तुम्हाला सगळं काही वाचता येईल. तुम्ही अगदी बिगिनर्स असाल, आज पहिल्या दिवशी वाचायला सुरुवात केली असेल, पण जर तुम्ही ह्या मी सांगितलेल्या सर्व जोड्या व्यवस्थित पाठ केल्या, माझे उच्चार नीट ऐकून, तर तुम्हाला 100% आजच नक्कीच 50 वाक्य वाचता येतील. सो सी हियर, आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव, ही हॅड, सी हॅड, इट हॅज, दिस हॅज, दॅट हॅज,
these have, those have. ओके, आता हॅवच्या नंतर हॅव आणि हॅज याच्या नंतर आपल्याला आणखी एक शब्द येतो आणि तो म्हणजे हॅड. ओके, आता हॅड हा असा एक शब्द आहे बघा, ह्याच्यामध्ये बदल आहेत, हॅव आहे, हॅज आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवावं लागतं की हॅव कुठं घ्यायचं आहे, हॅज कुठं घ्यायचं आहे. ही आणि हॅजची जोडी असते, ही हॅज हीच जोडी आहे. हिच्या पुढे हॅव घेताच येत नाही किंवा यूच्या पुढे हॅज घेता येत नाही, हिच्या पुढे हॅव घेता येत नाही. सो यूच्या पुढे हॅवच घ्यावं लागेल, यूच्या पुढे हॅज घेता येत नाही. सो ह्या अशा जोड्या आहेत, सो तशाच पाठ करायच्या. पण हॅड सोबत मात्र बघा सगळ्यांचं जमतं. त्यामुळे आय हॅड, वी हॅड, यू हॅड, यू हॅड, दे हॅड, प्रत्येकाच्या समोर हॅड हॅड हॅड. ही हॅड, सी हॅड, इट हॅड, दिस हॅड, दॅट हॅड, दिस हॅड, दोज हॅड. सो हे झालं हॅडच्या बाबतीत. तशाच प्रकारे हा एक विल हॅव एकत्र शब्द आहे बघा. त्यानंतर पुढचा शब्द घेऊ आपण विल हॅव. सो विल हॅव हा सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या पुढे विल हॅवच येतो. त्यामुळे ह्या जोड्या सगळ्यांना लक्षात राहिल्या पाहिजे. आय विल हॅव, वी विल हॅव, यू विल हॅव, यू विल हॅव, दे विल हॅव, ही विल हॅव, सी विल हॅव, इट विल हॅव, दिस विल हॅव, दॅट विल हॅव, दीज विल हॅव, दोज विल हॅव. सी हिअर. आता या पद्धतीने जर जोड्या तुम्ही दोनदा चारदा म्हणून पाहिल्या तर तुम्हाला वाचता पण येणार आहे आणि तुमच्या जिभेला सवय लागेल. तर यू कॅन स्पीक इन इंग्लिश ऑल्सो. ओके, तुम्ही तुमची इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात आहे असं तुम्ही समजा आणि या पद्धतीने तुम्ही वाचू, लिहू आणि बोलू पण शकणार आहात. तर ह्या जोड्यांच्या मदतीने आता आपण पाहूया पुढची स्टेप, म्हणजे ह्या सगळ्या जोड्यांचा काय बरं उपयोग, का घेतले आहेत आपण ह्या सर्व जोड्या. तर पहा, ह्या जोड्यांच्या मदतीने तुम्हाला इंग्रजीचे वाक्य बनवता येणार आहे. आता सपोज तुम्हाला मी असं गृहीत धरते की तुम्हाला जोड्या पाठ झालेल्या आहेत. आता लक्षात घ्या, तुम्हाला हे सर्व जे आहेत ते पीडीएफच्या स्वरूपामध्ये सुद्धा द्यायचं आहे. सो तुम्हाला जर पीडीएफ हवे असतील तर तुम्हाला आजच्या व्हिडिओसाठी किमान 100 लाईक्स झाले पाहिजेत. कमेंट मध्ये तुम्ही मला 100 लाईक्स दिसले पाहिजेत आणि कमेंट मध्ये मला तुम्ही टाईप करून पाठवा की तुम्ही पूर्ण सिरीज करण्यासाठी तयार आहात का. आर यू रेडी फॉर दॅट. तुम्ही जर रेडी असाल तर लिहून पाठवा यस. ओके, YES. कमेंट मध्ये यस टाईप करा. जर 100 यस आले तर त्याच्यानंतर मी तुम्हाला पीडीएफ आणि याच्या वर्कशीट सुद्धा प्रॅक्टिस साठी देईन. आता जे आपण वाक्य पाहणार आहोत त्याचे वाक्य आणि भरपूर सारे वाक्य तुम्हाला प्रॅक्टिस साठी सुद्धा मिळणार आहेत. इथेही देणार आहे आणि तुम्हाला वर्कशीट पण अवेलेबल करून देणार आहे. परंतु त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे कमेंट आणि लाईक्स आपल्या व्हिडिओला आल्याच्या नंतर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येच आहे. कृपया पुन्हा त्यासाठी सेपरेट मेसेज करू नका. सो सी हिअर. आता कशा पद्धतीने आपण वाक्य जे आहे ते बनवू शकतो. बघा, मी इथे 1 लिहिलेला दिसेल, इथे 2 लिहिलेला दिसेल. सो आपण ज्या जोड्या घेतल्या ना तर त्या जोड्या तुमच्या लक्षात आल्या असतील. हा पहिला जो टेबल आहे त्यातला आपण शब्द घेतलेला आहे आणि दुसऱ्या टेबल मधले आपण शब्द घेतले आणि त्याच्या जोड्या बनवलेल्या आहेत. सो सुरुवात करूया आपण आय एम पासून. आय एम ची आपण जोडी घेऊया. आय एम च्या जोडीपासून आपल्याला कितीतरी वाक्य बनवता येतात. फक्त यातल्या 50 शब्द जे आहेत त्यातलेच वाक्य तुम्हाला बनवून दाखवते. सपोज पहिलं वाक्य आहे आय एम अ टीचर. ओके, आय एम, त्याच्या पुढे लावायचे अ टीचर. आय एम अ मॅन. आय एम अ वुमन. आय एम अ गर्ल. आय एम अ बॉय. आय एम अ चाइल्ड. ओके, आता इथं आय एम अ स्कूल म्हणता येणार नाही. तर स्कूल साठी काय म्हणावं लागेल, इट इज अ स्कूल किंवा दिस इज अ स्कूल. इट इज अ स्कूल किंवा दिस इज अ स्कूल. ओके, होम. होम साठी पण आपल्याला इट म्हणावं लागतं. तर तुम्ही काय म्हणाल मग, इट इज अ स्कूल. इट इज अ स्कूल. किंवा तुम्ही म्हणाल, आता इट हा प्रोनाउन म्हणून जेव्हा येतो तेव्हा थोडा डिटेल भाग आहे पण सध्या आपण एवढंच करूया. सो इट इज अ स्कूल किंवा तुम्ही घेऊ शकता दिस इज अ स्कूल. होम साठी पण त्याच पद्धतीने येईल. सो आपल्याला कशा प्रकारे वाक्य येईल, दिस पण घेऊ शकता, दॅट पण घेऊ शकता. जवळची गोष्ट दाखवत असाल तर दिस घ्या, लांबची गोष्ट दाखवत असाल तर दॅट घ्या. सपोज ते स्कूल तिथं आहे तर आपण म्हणणार ओ दॅट इज अ स्कूल. सो म्हणा दॅट इज अ स्कूल. आता बघा, 50 शब्द आपण जे वाचतोय दिलेले आहेत मी त्यात
सर्व शब्द आहेत त्याच्याच सहाय्याने आपण वाक्य पण बनवत आहोत. आणि तुम्ही याच मेथडनी जर म्हणत गेलात हेच हेच पुन्हा पुन्हा तर ह्याचे सेव्हरल सेंटेन्सेस तयार होतात. यू कॅन स्पीक इन इंग्लिश ऑल्सो. सो आता बघा, आपण पहिल्या टेबल मधले हे घेतले, याच्या सोबतच्या जोड्या घेतलेल्या आहेत, आपण इज जोडी घेतलेली आहे. आता सपोज तुम्हाला जर ह्या दिसच्या ऐवजी दीज शब्द घेतला तुम्ही, सो सपोज तुम्हाला म्हणायचं आहे तर दीजच्या पुढे जोडीचा शब्द येईल आर. पाठ आहे तुम्हाला, दिस इज, दीज आर. सो दीज आर, आता दीज आरच्या समोर स्कूल एकटं स्कूल येत नसतं. सो दीज आर स्कूल्स. जेव्हा आपल्याला अनेक गोष्टी सांगायच्या तेव्हा दीज किंवा दोज घेऊ शकतो. सो अनेक गोष्टी सांगण्यासाठी हा शब्द जो आहे याला आपल्याला यस लावावं लागतं, म्हणजे एक शब्द वाढवायचा म्हणजे तो अनेक होतो. सो दीज आर स्कूल्स, दोज आर स्कूल्स. लांबचे असतील तर दोज आर स्कूल्स. सपोज इथं शाळा आहेत तर मी म्हणेल दीज आर स्कूल्स. सपोज 2 शाळा आहेत तर मी म्हणेल दीज आर स्कूल्स. सो या मेथडनी तुमचे हे वाक्य तयार होतील. ओके. सो आपण इट इज घेऊ शकतो, आय एम घेऊ शकतो. तशाच पद्धतीने वी साठी पण आपण वाक्य घेऊ शकतो. फक्त वी जे आहे तो अनेक असतो, त्यामुळे याच्यासोबत आपल्याला अनेक वचनी शब्द घ्यावा लागतो. म्हणजे वी आर टीचर्स, वी आर मेन, वी आर वुमेन, वी आर गर्ल्स, वी आर बॉईज. सो वी चा सेंटेन्स घेताना आपल्याला बदल करावा लागतो, लक्षात घ्या. वी आर गर्ल्स, आम्ही गर्ल. आता अनेक करायचं असलं की हा एक डाव ठेवून यस वाढवा, एक शब्द वाढवला की ते अनेक होतात. अनेक म्हणजे खूप जण, सो खूप जण साठी एक शब्द वाढवा यस. सो वी आर गर्ल्स. यू आर, सपोज यू आर. आता स्टुडंट हा शब्द मी दिलेला नाही, तुम्हाला तोही परिचयाचा आहे, तुम्ही स्टुडंट लिहू शकता. किंवा यू आर टीचर्स, इथलाच दिलेला हा शब्द. 50 शब्दांच्या मदतीनं आपण हे सगळं करत आहोत, राईट. सो बघा, याच पद्धतीने आपण हे घेऊ शकतो. तशाच पद्धतीनं आपण हे इकडचे जे शब्द आहेत ते सुद्धा आपण इथे घेऊ शकतो. जसं की बघा इझी, तर आता आपण असंही म्हणू शकतो इट इज इझी. अरे हे तर किती सोपं आहेच ना, इट इज इझी. या उलट काही ना हे हार्ड वाटेल तर ते म्हणतील इट इज हार्ड, इट इज हार्ड. सो सपोज आपल्याला कोणीतरी वयस्कर आहे सांगायचं तर आपण म्हणू शकतो ही इज ओल्ड, सी इज ओल्ड, आय एम ओल्ड, यू आर ओल्ड. सो कोण कोण ओल्ड आहेत त्याच्याबद्दलचे वाक्य घेताना आपण ह्या पेअर घेऊ शकतो. आय, वी, यू, दे आर ओल्ड. ते ओल्ड आहे म्हणजे ते अनेक जण. ही इज ओल्ड, सी इज ओल्ड, इट इज ओल्ड, अ डॉग इज ओल्ड. ओके. सो या पद्धतीनं आपण हे शब्द घेऊन सुद्धा वाक्य करू शकतो. त्याची साईज पण सांगू शकतो, आपण रंग सांगू शकतो. सपोज हा पेन आहे, सो आपण काय म्हणू शकतो, दिस इज ब्ल्यू पेन. दिस इज पेअर पार्ट आहे तुम्हाला, दिस इज पेन आहे हा, दिस इज अ पेन, हा एक पेन आहे. इथं जसं वाक्य आपण घेतलेलं आहे पेन, दिस इज अ पेन. दिस इज जोडी पाठ आहे तुम्हाला, दिस याची पुढची जोडी इज येते. आता हॅव आणि हॅज कुठे येतो तर यातला थोडासा बदल आहे तो आपण पुढच्या सेशन मध्ये पाहूया. ओके. सो आपण दिस इज चं वाक्य बघू. दिस इज अ पेन, पण पेन ब्ल्यू आहे सांगायचं असेल तर दिस इज अ ब्ल्यू पेन. सो ब्ल्यू पेन आहे तो, या पद्धतीने सांगू शकतो. किंवा दिस इज ब्ल्यू, हा ब्ल्यू आहे, दिस इज ब्ल्यू हे शब्द घेतोय आपण. सी इज ब्युटिफुल, ती कशी आहे, ब्युटिफुल आहे. माय हाऊस इज बिग, माझं घर कसं आहे, मोठं आहे. माय हाऊस इज बिग, माय हाऊस इज न्यू, माय हाऊस इज स्मॉल, माय हाऊस इज गुड. ओके. दॅट इज बॅड, ते खूप वाईट आहे. सो बघा, मी तुम्हाला सेव्हरल सेंटेन्सेस सांगते. ही इज हेल्पफुल, माय फादर इज हेल्पफुल, माय मदर इज हेल्पफुल, माय फ्रेंड इज हेल्पफुल. सो मेनी सेंटेन्सेस. किती सेंटेन्सेस झाले ना. आता बघा, तुम्हाला जर प्रॅक्टिस साठी आणि पीडीएफ हवा असेल याच्यावरच्या वाक्यांचं तर मला जरूर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा की आम्हाला पीडीएफ हवे आहेत. लाईक करा. सो 100 लाईक झाले आणि तुम्ही जर पूर्ण सिरीज करायला तयार असाल तर यस टाईप करा. 100 यस तुमचे आले आणि 100 लाईक्स झाले की तुम्हाला पीडीएफ जे आहे ते नक्कीच मिळणार आहेत. वर्कशीट पण तुम्हाला मी अवेलेबल करून
करून देणार आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण हे सगळं दिलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे ते तुम्हाला हे नक्की मिळेल याची गॅरंटी ठेवा। पण मी सांगितलेल्या अटी पूर्ण करा, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे। थँक्यू सो मच। आजच्या दिवसासाठी इथेच थांबूया। नवीन असाल चॅनलवर तर चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका। HYPE हाईप पण जरूर करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। आणि हो, लाईव्ह क्लासेस करायला विसरू नका। शुक्रवार, शनिवार, रविवार संध्याकाळी 6:30 वाजता लाईव्ह क्लासेस आपण ठेवलेले आहेत। सो आठवड्यामध्ये हे 3 दिवस लाईव्ह क्लास जरूर करा। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला लिंक मिळेल। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। थँक्यू।